देवकी हा मराठी चित्रपट 2001 साली रिलीज झाला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद उके यांनी केले होते। या चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल, मिलिंद गवडी, गिरीश ओक आणि शिल्पा तुडसकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या। या चित्रपटात 2 बालकलाकारांनी देखील काम केले होते। चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता 25 वर्षे लोटली आहेत, तरी देखील या चित्रपटाची लोकप्रियता काही कमी झालेली नाही। देवकी गाते अंगाई हे गाणे या चित्रपटातील प्रचंड लोकप्रिय झाले होते। मात्र या चित्रपटात काम करणाऱ्या एका मराठमोळ्या अभिनेत्याचे अटॅकने मृत्यू झाले आहे। चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती। मित्रांनो, या चित्रपटात परांजपे आजोबा ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुधीर जोशी यांचे खऱ्या आयुष्यात निधन झाले आहे। त्यांनी या चित्रपटात आजोबाची भूमिका अगदी सहज वठवली होती। 14 डिसेंबर 2005 रोजी मुंबईमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे मृत्यू झाले। हसता हसता या नाटकाच्या बँकॉक दौऱ्यादरम्यान सुधीर जोशी यांना अटॅक आला। त्यांच्यावर बँकॉक येथेच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती। शिवाजी पार्क येथील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच वाटेतच त्यांचे निधन झाले। त्यांनी अशीही बनवाबनवी, गंमत जम्मत, बाळाचे बाप ब्रह्मचारी, नवरी मिळे नवऱ्याला, इनामिना डिका, देवकी, एक उन्हाळ दिवस आणि मातीच्या चुली या मराठी, तर चायना गेट, पुकार, मैंने गांधी को नहीं मारा, खिलाडी 424 आणि वजीर या हिंदी चित्रपटातही अभिनयाचा ठसा उमटवला होता। याशिवाय त्यांनी दूरदर्शनवरील प्रपंच या मालिकेत आबाची भूमिका साकारली होती। सुधीर जोशी यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच मराठी विश्वाने एक चांगला कलाकार गमावला। तर आपल्या वायर मराठी न्यूजतर्फे अभिनेते सुधीर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली। मनोरंजन विश्वातील असेच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।